शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून गोंधळ घातल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोटार वाहन निरीक्षक किरण विलास लबुडे वय 32 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 8 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजल्यापासून सीमा तपासणी नाक्यावर नियमित वाहन तपासणी सुरू होती। यावेळी राजस्थान राज्यातील 2 मालवाहू वाहनांची वजन व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत होती। दरम्यान सरोज पाटील यांनी तपासणी नाक्यावर येऊन संबंधित वाहनांच्या तपासणीबाबत आक्षेप घेत कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। तसेच त्यांनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप करून तपासणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला। यामुळे सीमा तपासणी नाक्यावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून सुमारे 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या असे फिर्यादीत नमूद करण्यात आले। फिर्यादीनुसार सरोज पाटील हे घटनास्थळी फेसबुक लाईव्ह करत संबंधित अधिकाऱ्यांना चोर म्हणून संबोधित करीत होते। तसेच वाहनधारकांना भडकविण्याचे काम तपासणी नाक्यावरील वातावरण तणावपूर्ण बनवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय। त्यांच्या या वर्तनामुळे वाहन तपासणीच्या शासकीय प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। याशिवाय तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून गोंधळ घातला तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे नियमित कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले। घटनेनंतर मोटार वाहन निरीक्षक किरण लबुडे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन पाटील करीत आहेत।